मृत्यू अटळ आहे. प्रत्येकाला मरावेच लागते. मृत्यूसाठीची मानसिकता तयार करणे व तो येण्याची वाट पाहत राहणे ही हिंदू तत्त्वज्ञान व अनेक कथा कहाण्यातील महत्त्वाची कथावास्तू आहे. वानप्रस्थाश्रम म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये आपला संसार मुलाबाळांच्या पुढील पिढीच्या हाती सोपवायचा असतो आणि अलिप्तपणे जीवन व्यतीत करण्यासाठी वनात निघून जायचे असते. यामध्ये इतरांवर अवलंबून राहणे हळूहळू कमी करीत न्यायचे असते. आपले ज्ञान शहाणपण पुढील पिढीच्या हाती सोपवायचे असते. विशिष्ट वय झाल्यानंतर सत्ता संपत्ती सुखाच्या मागे लागणे जाणीवपूर्वक थांबवायचे असते. हिंदू धर्मातील आश्रम ही कल्पना तसे सुचवते. या अवस्थेत जग जीवनाविषयी चिंतन करणे, जे सहज मिळेल ते अन्न खाऊन मृत्यूची वाट पाहत थांबायचे असते. जगण्याच्या व्यवहारांविषयी अलिप्ततेचा स्वीकार करून थोरल्या पिढीने बाजूला होऊन नवीन पिढीसाठी रस्ता मोकळा करून द्यायचा असतो. हिंदू धर्मातील आश्रमव्यवस्था त्यासाठी निर्माण करण्यात आली होती. माणूस हा सामाजिक, भौतिक, मानसिक स्तरावर जगत असतो. सत्ता, संपत्ती, मालमत्ता, हुद्दा, नातेसंबंध हे सारे सामाजिक स्तरात येतात. गृहस्थाश्रमात जे सारे कमावले ते सारे सोडून देऊन चिंतनासाठी वानप्रस्थाश्रम व पुढे संन्यासाश्रम सुचवण्याचा विचार हिंदू धर्मात मांडण्यात आला होता. बाह्य जगावर अवलंबून न राहण्याची मानसिकता तयार करणे सोपे नाही. जैन धर्मातील मुनींनी हाच विचार सल्लेखना किंवा संथारा या कल्पनेत मांडला आहे. या प्रथेनुसार अनेक वर्षांच्या पद्धतशीर व कठोर प्रशिक्षणाप्रमाणे जैन मुनी मरण येईपर्यंत उपवास करतात व शांतपणे मृत्यूचे स्वागत करतात. समाधी या योगिक पद्धतीत आत्म्याला देहातून स्वेच्छेने मुक्त केले जाते. संन्याशाला देहधर्मापासून मुक्ती हवी असते. तो कोणालाही भेटत नाही, काहीही ग्रहण करीत नाही, त्याला प्राण्यांचे भय वाटत नाही. आजूबाजूला जे काही घडत असते त्यावर कसलीही प्रतिक्रिया न देता तो तटस्थपणे या साऱ्याकडे पाहत जगत असतो. समाधी म्हणजे आपली सारी पारिवारिक सामाजिक कर्तव्ये पूर्ण केल्यानंतर स्वखुशीने देहातून प्राणाला मुक्त करणे होय. चंद्रगुप्त मौर्याचा या भौतिक जगातील रस संपल्यावर त्याने संन्यास घेतला व मरण येईपर्यंत उपास करून त्याने देहत्याग केला. चाणक्याने जळत्या लाकडांच्या राशीवर बसून धूर नाकातोंडात घेऊन आपले जीवन संपविले. वेदांती कुमारील भट्ट यांनीही गंगा यमुनेच्या संगमावर संथपणे जळत असलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्यावर बसून देहत्याग केला. तमिळ भाषेतील संगम वाङ्मयात राजा महाराजांच्या अशा कथा सापडतात. आजच्या युगात म्हातारपण आणि त्यासोबत येणारी दुखणी आल्यावर माणसे दवाखान्यात जाऊन राहतात. नाकातोंडात नळ्या घालून त्याचे होणारे क्लेश सोसतात. त्यासाठी भरमसाठ पैसेही मोजले जातात. पण येणारे मरण थांबविणे शक्य नाही हे माहीत असूनही जगण्याची आस मात्र संपत नाही. हिंदू धर्माने आश्रमव्यवस्था का सुचवली हे समजून घ्यायलाही माणसांची तयारी नसते. वानप्रस्थी म्हणून जगणे, संन्यासी म्हणून स्वतःला जीवनाच्या पाशातून मुक्त करून घ्यावे असे आपल्या मनातही येत नाही. शंकराचार्य ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, ते महामानव होते. चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य, कुमारील भट्ट यांच्यासारखे मृत्यूला सामोरे जाण्याची कुवत आपल्यात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे यांनी अन्न पाण्याचा त्याग करून प्रायोपवेशनाचा मार्ग पत्करून मरणाचे स्वागत केले. ही सारी माणसे थोर होती. एवढा कठोर संकल्प करणे व त्याला चिकटून राहणे, त्यापायी होणाऱ्या वेदनांकडे तटस्थपणे पाहणे सामान्य माणसाला जमणार नाही. पण आवडणारे गाणे ऐकत, प्रिय असणाऱ्या गंधाचा अनुभव घेत, आप्तस्वकीयांचा निरोप घेत असताना आलेले मरण निश्चितच साऱ्यांना आवडेल. युथनेशिया, इच्छामरणाचा कायदा झाला, त्यासाठीची अधिकृत यंत्रणा उभी केली गेली तर अनेक माणसे आनंदाने मृत्यूला सामोरे जाणे पत्करतील. या विषयावर अर्थात अधिक संवाद व्हायला हवा, लेखन करावे लागेल. यासाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणावा लागेल.
वेद, उपनिषदे, पुराणांनी जे काही सुचवले आहे ते समजून घेण्यासाठी वर्षातून निदान 1-2 दिवस वेळ काढण्याचा प्रयत्न करायला हवा. मृत्यू म्हणजे काय, जीवन कशासाठी, अशा विषयावरील संवादांसाठी एकत्र यावे असे आपल्याला वाटते का? देवदत्त पटनायकांच्या गरुड पुराण पुस्तकात असा बराच तपशील नोंदविण्यात आला आहे. या पुस्तकाची ओळख करून द्यायची म्हणून हे सारे नमूद करून ठेवले आहे. कृपया अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद.